तर शिवजयंतीनिमित्त बुबूला शिवाजी महाराज करायचं होतं, त्याच्यासाठी मी बुबूला इथे कॉस्ट्यूम तयार केला होता. तर त्याचं काही अर्धवट काम राहिलं होतं, तर ते पूर्ण करायचं म्हणून दुपारच्या वेळेत मी अशी गॅलरीमध्ये बसले होते आणि हे सगळं मी हाताने स्टिच केलं आहे. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच एक्झॅक्टली मी हे कसं केलं ते. तर हे करत असताना ना माझं लक्ष समोरच्या घराच्या टेरेसवरती पडलं. तिथे अशी माकडं बसली होती, अगदी निवांतपणे बसून झोपा काढत होती ती. त्यांना कशाचं भांडणं होतं. त्यातल्या एकाला जाग आली अचानक. तर इथे ना झाडावरती ही अशी माकडं बसली होती. एक माकड दुसऱ्याचे उवा की काय काढत होतं आणि त्याचं बाळ आहे ना ते मला नुसतं वाकून वाकून बघत होतं. जसे आपली लहान मुलं बघतात ना अगदी तशाच पद्धतीने ते मला बघत होतं. त्यानंतर तिकडून एका खट्या माकडाने उडी मारली आणि वेगळंच आवाज करायला लागलं. ते ऐकून बाकीचे माकडंही पळायला लागले. कदाचित इशारा करण्याची त्यांची ती एक खूण असते. तशी शांत बसलेली माकडं असं काही करतील असं मला वाटलं नव्हतं. सहजच म्हटलं बागेमध्ये बघून येऊया की माकडांनी काही केलंय का. येऊन बघते तर एवढी सगळी झाडं त्यांनी मोडून टाकली होती. टेरेसची वरची जाळी होती तीही खेचून काढली होती आणि त्यानंतर जे लावलेले दगड होते ना ते दगडही त्यांनी असे खाली पाडवले होते. हे सगळे कारनामे करून